करोडोंच्या गाड्या आणि लक्झरियस बंगलो लिस्ली वेक्सनर यांनी एस्टिनला गिफ्ट केले, जेव्हा एस्टिन त्याचा फायनान्शियल ॲडवायझर होता विदाऊट एनी फायनान्शियल बॅकग्राऊंड. असं का? म्हटलं जातं की एस्टिन जेव्हा टीचर होता तेव्हापासूनच तो वेक्सनरला ब्लॅकमेल करत होता. पुढे 1988 मध्ये एस्टिनने स्वतःची फायनान्शियल ॲडवायझरी फर्म टाकली आणि याच्या थ्रू तो लोकांना ब्लॅकमेल करायला लागला. पुढे त्याने 2 प्लेन विकत घेतले, लोलिता एक्सप्रेस आणि बोईंग 722. यामध्येच तुम्हाला ते सेलिब्रिटीजचे आणि रिच लोकांचे फोटो बघायला मिळतील आणि हे त्यासोबत ट्रॅव्हल करायला लागले. थोड्याच काळामध्ये एस्टिनने 2 आयलंड विकत घेतले आणि ह्याच आयलंडवर खरा खेळ सुरू झाला. या आयलंडमध्ये नो गव्हर्नमेंट, नो पोलीस, ओनली एस्टिन आणि त्यांनी हिडन केलेले कॅमेरेज. या आयलंडवर तो रिच लोकांना अशा सर्व्हिसेस द्यायच्या जो नॉर्मल लोकांमध्ये अनइथिकल आहेत आणि क्राईम्स आहेत. त्यांनी जगभरातून वेगवेगळ्या ठिकाणावरून मुली स्मगल केल्या आणि या नराधमांसमोर त्यांनी टाकल्या. आणि साध्या मुली नाही, सर्व मुली मायनर होत्या. 4 वर्षापासून तर 16 वर्षापर्यंतच्या ज्या वयाच्या मुली होत्या त्यांनी इथं स्मगल केल्या. आणि ह्या मुलींसोबत आणि ह्या आयलंडवर असं काही झालं की त्याचा तुम्ही विचारही नाही करू शकत.